गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सहकार इयत्ता 11वी या विषयाच्या माध्यमातून आपण प्रकरण नंबर 2चा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी सहकार या विषयाच्या माध्यमातून आपण यापूर्वी पहिलं चॅप्टर जे आहे ते अभ्यासलेलं आहे आणि यानंतर आपल्याला दुसऱ्या चॅप्टरच्या माध्यमातून विचार करायचा आहे. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, विषय सहकार. आणि अशा प्रकरण नंबर 2च्या माध्यमातून विविध व्यवसाय संघटन प्रकरणाचा तुलनात्मक अभ्यास जो आहे तो तुलनात्मक अभ्यास आपल्याला आजच्या या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. तत्पूर्वी प्रकरणाचं नाव जर बघितलं तर तुमच्या समोर दिसतं आहे, विविध व्यवसाय संघटन प्रकरणाचा तुलनात्मक अभ्यास. त्यामध्ये जर बघितलं आपण तर अगोदर प्रस्तावना बघू, त्यानंतर व्यक्तिगत व्यापारी संस्था, या व्यक्तिगत व्यापारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या, त्यानंतर वैशिष्ट्ये, त्यानंतर भागीदारी संस्था, अर्थ व व्याख्या, वैशिष्ट्ये, नंतर संयुक्त भांडवली संस्था, अर्थ व व्याख्या, वैशिष्ट्ये आणि विविध व्यावसायिक संघटनाचा तुलनात्मक अभ्यास जो आहे तो तुलनात्मक अभ्यास आपण या चॅप्टरच्या माध्यमातून करणार आहोत. बघू तर या अशा प्रकरण 2 विविध व्यवसाय संघटन प्रकरणाचा अभ्यासाच्या माध्यमातून जर बघितलं तर सुरुवातीला आपण प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावनेचा आपण अभ्यास करू. त्यामध्ये जर बघितलं तर व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपणास विविध व्यावसायिक संघटना प्रकार कार्य करीत असताना आढळतात. त्यामध्ये जर बघितलं तर व्यापारी संघटना लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपातून कार्य करीत असतात. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासाच्या कार्यात उत्पादन, निर्मिती, खरेदी, विक्री आणि ग्राहक या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत असतात. व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली, म्हणजे ती लहान असो, मोठी असो किंवा मध्यम असो, तरी समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करणं हा त्यांच्या कार्यामागील मुख्य हेतू असतो. व्यापारी संघटना म्हणजे अशी रचना की जी औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करील आणि वस्तूचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवेल. व्यवसाय क्षेत्रात कार्य करीत असलेल्या या विविध व्यावसायिक संघटना एकदम निर्माण झाल्या नाहीत, तर व्यापाराच्या विकासाच्या अवस्थातून एका पाठोपाठ एक अशी त्यांची गरजेनुसार निर्मिती झाली. सुरुवातीस एकल व्यापारी संस्था निर्माण झाल्या. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि भांडवल व व्यवस्थापकीय कौशल्य या गरजा भागविण्यासाठी सामूहिक मालकी असणाऱ्या भागीदारी संस्था अस्तित्वात आल्या आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल मध्ये नफा मिळवण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी या व्यवसाय संघटन प्रकरणाचा उदय झाला. थोडक्यात जर बघितलं तर प्रस्तावनेच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आला असेल की या चॅप्टरमध्ये आपण एकल व्यवसाय संस्था, भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था या 3 संस्थेचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर एकल व्यापारी संस्थेचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण लक्षात घेऊ अगोदर. आता एकल व्यापारी संस्था ज्यालाच म्हणतो आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था, सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल ट्रेडिंग कन्सर्न मिनिंग, या मिनिंगच्या माध्यमातून जर बघितलं तर या मिनिंगच्या दृष्टीने अगोदर आपण जो अर्थ आहे तो अर्थ समजून घेऊ आणि त्यानंतर पुढे जाऊ. तर इथे जर बघितलं मिनिंग, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतवते व व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि नियंत्रण स्वतः करते
आणि झालेल्या नफ्या तोट्यास स्वतः जबाबदार असते, तेव्हा त्यास व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी किंवा सोल ट्रेडिंग कन्सर्न असे म्हणतात. व्यवसायातील धोके स्वीकारून नफा मिळविणे किंवा मिळविते कोणत्याही कायदेशीर बाबीची पूर्तता न करता व्यक्ती ताबडतोब व्यवसाय सुरू करू शकते. मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक परवान्याची आवश्यकता असते. तर इथे जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या माध्यमातून अर्थाच्या दृष्टीने जर विचार केला तर सहजरित्या तुमच्या लक्षात आला असेल की व्यक्तिगत व्यापारी म्हणजे नेमकं संघटन फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. व्यक्तिगत व्यापारी संघटन हा खाजगी क्षेत्रातील संघटन प्रकार आहे, ज्याचा मालक, व्यवस्थापक, नियंत्रक व्यक्तिगत उद्योजक असतो. व्यक्तिगत व्यापार हा एक पात्री प्रयोगासारखाच असतो. यालाच व्यक्तिगत उद्योजकता किंवा वैयक्तिक व्यापार असे म्हणतात. आणि व्यवसायाच्या मालकाला व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असे म्हणतात. या व्यवसायात एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो, ज्याला म्हणतो आपण प्रोप्रायटर म्हणजे मालक, आणि सोल म्हणजे एक. व्यवसाय संघटनेचा हा एकल व्यवसाय संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था हा सगळ्यात जुना प्रकार आहे. सर्वसाधारणपणे जर बघितलं तर स्थानिक बाजारपेठेमध्ये छोटे छोटे व्यवसाय करणारे दुकानदार व्यक्तिगत व्यापारी म्हणून ओळखले जातात. आणि व्यक्तिगत व्यापारी ग्राहकांबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित करतो आणि ग्राहकांना तो व्यक्तिगत विक्रेतर सेवा हा देत असतो. अशा पद्धतीने व्यक्तिगत व्यापारी आपले स्वतःचे भांडवल व्यवसायात गुंतवून व्यवसायाचे व्यवस्थापन करतो. व्यवसायाचे सर्व नियंत्रण तोच करतो. व्यवसायातील धोके स्वीकारून तो व्यवसायात नफा कमवतो. जो व्यवसाय सुरू करण्यासाठी परवान्याची गरज नसते तो व्यवसाय परवान्याची गरज नसते असा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सुरू करतो. कोणतेही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता तो व्यक्ती जनरल स्टोअर्सच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू शकतो. किंवा मेडिकल स्टोअर्स सुरू करायचा असेल तर त्यासाठी मात्र सरकारकडून त्याला परवाना मिळवावा लागत असतो. थोडक्यात जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संघटना या माध्यमातून एकल व्यापारी म्हणजे काय हे सहजरित्या तुमच्या लक्षात आले असेल. त्यानंतर आपल्याला पुढे जायचे ते म्हणजे या एकल व्यापारी संस्थेच्या माध्यमातून व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण अभ्यासू. आणि या व्याख्याच्या माध्यमातून परत तुम्हाला डिटेल जे आहे त्या काही बाबी कळतील. आता एकल व्यापारी संस्था म्हणजे काय हे तुम्हाला सहजरित्या व्याख्या अर्थाच्या माध्यमातून लक्षात आला असेल. आणि हा भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करू. तर आज आपल्याला बघायचं आहे एकल व्यापारी संस्थेची व्याख्या. तर एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्थेची व्याख्याच्या माध्यमातून जर बघितलं तर अशी व्याख्या केली आहे जेम्स लुंडी यांनी. तर जेम्स लुंडी काय म्हणतो बघा, जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतविते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते आणि व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतःच जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. तर व्याख्येवरून सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी व्यक्ती व्यवसायात लागणारं भांडवल जे आहे ते स्वतः गुंतवते आणि व्यवसाय जो आहे तो स्वतःच्या जबाबदारीवर चालविते आणि त्या व्यवसायातून होणारा नफा किंवा तोटा जो असतो तो नफा तोट्याला स्वतःच जबाबदार राहत असते. त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. असेल इथे एखादं किराणा दुकान दाखवले, ती व्यक्ती बघा
ते किराणा दुकानाच्या माध्यमातून ती व्यक्ती सर्व काही ग्राहकांना वस्तूची विक्री जी आहे ते करताना आपल्याला दिसते. त्या व्यक्तीने स्वतःचं भांडवल जे आहे ते गुंतवलेलं आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातून जो त्या दुकानाच्या माध्यमातून तो व्यवसाय करतो आहे. मग असं कुठलाही व्यवसाय आपण सांगू शकतो. जसं की तुम्हाला सांगितलं की एखाद्या भाजीपालाचा व्यवसाय असेल, एखादं किराणा दुकान असेल, जनरल स्टोर्स असेल, मेडिकल स्टोर्स असेल, अशा पद्धतीने व्यक्तिगत व्यापार किंवा एकल व्यापारी म्हणजे काय हे सहजरित्या तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर दुसरी व्याख्या केली आहे ती म्हणजे डॉक्टर जॉन सुबिन यांनी. तर डॉक्टर जॉन सुबिन काय म्हणतो बघा, व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते आणि नफा नुकसानी स्वतः जबाबदार असते. त्यास एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. आता व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला जे काही भांडवल लागणारं असतं ते भांडवलाचा पुरवठा करते आणि त्या व्यवसायाचं संपूर्ण व्यवस्थापन, नियंत्रण, देखरेख हे सर्व ती व्यक्ती स्वतः करते आणि त्या व्यवसायातून जो काही नफा तोटा होईल त्या नफा तोट्याला सुद्धा ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते. त्यास एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. अतिशय सोप्या व्याख्या या ज्या आहेत या तुमच्यासमोर या लेखकांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये. फीचर्स 1 ते 10 वैशिष्ट्य ही तुमच्या समोर आहेत. त्यामध्ये बघितलं तर अशा 1 ते 10 वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपण व्यक्तिगत व्यापारी संघटना जी आहे त्या व्यक्तिगत व्यापारी संघटनेच्या माध्यमातून अभ्यास करू. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जर बघितलं तर सुलभ स्थापना, नंतर व्यवसायाची मालकी, नंतर स्वतःचे भांडवल, नंतर व्यवस्थापन, नंतर अमर्यादित जबाबदारी, नंतर व्यवसायातील गुप्तता, नंतर नफा तोट्यात भागीदार नसतो, नंतर ग्राहकांशी सलोख्याचे संबंध, तर त्वरित निर्णय आणि स्वयंरोजगाराचा मार्ग. अशी जवळजवळ 1 ते 10 वैशिष्ट्ये जी आहेत ती व्यक्तिगत व्यापारी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यामध्ये आपण एक एक मुद्द्याच्या माध्यमातून एक एक वैशिष्ट्याचा विचार करू. तर पहिला मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा म्हणजे सुलभ स्थापना, इझी फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो. सुलभ स्थापनेच्या दृष्टीने जर विचार केला तर व्यक्तिगत व्यापाराच्या माध्यमातून जो व्यवसाय चालू केलेला असतो तो स्थापनेसाठी सुलभ कसा असतो हे आपल्याला मांडायचं आहे. त्यामध्ये जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापारी संस्थेसाठी कोणताही स्वतंत्र कायदा केलेला नाही. जसं की भागीदारी संस्थेसाठी भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932 केलेला आहे. संयुक्त भांडवली कंपनीसाठी जर बघितलं तर कंपनी कायदा 2013चा आपण सांगू शकतो. म्हणजे इथे भागीदारी संस्थेची स्थापना करायची असेल, कंपनीची स्थापना करायची असेल तर कायदेशीररित्या करावी लागत असते. परंतु इथे सुरू करण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून व्यक्ती या व्यवसायाची सुरुवात करू शकते. म्हणजे स्थापन करण्याच्या माध्यमातून जर विचार केला तर व्यक्तिगत व्यापार स्थापन करणं अतिशय सुलभ आणि सोपं असतं. त्यासाठी कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागत नाही आणि जी काही कायद्याची बाब पूर्णता करावी लागते ती अगदी कमी प्रमाणात. म्हणजे स्थानिक पातळीवर जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना लागत असेल व्यवसायासाठी तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवाना घेऊन तो व्यवसाय आपण तात्पुरता चालू करू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, जसं की पंचायत, नंतर नगरपालिका, महानगरपालिका,
आलं लक्षात. अशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करणार आहोत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून आपण व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजेच एकल व्यवसाय सुरू करणं अतिशय सोपं असं सांगू शकतो आपण. जसं की भागीदारी व्यवसायासाठी भारतीय भागीदारी संस्था कायदा 1932च्या बाबी पाळाव्या लागतात. कंपनी स्थापन करण्याच्या बाबतीत कंपनी कायदा 2013चा माध्यमातून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कंपनीची स्थापना करावी लागत असते. त्या दृष्टीने विचार केला तर व्यक्तिगत व्यापार संस्थेची स्थापना करणं अतिशय सुलभ आणि सोपं असतं. कुठलाही व्यक्ती जो सज्ञान आहे, म्हणजे ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, जो मानसिकदृष्ट्या संतुलित आहे, ज्या अशा पद्धतीतून कुठलाही कायदेशीर दृष्ट्या करण्यासाठी कुठल्याही स्वरूपात श्रम, पैसा, वेळ जो आहे तो मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत नाही. अशा पद्धतीने सुलभ स्थापना हे पहिलं वैशिष्ट्य एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. नंतर दुसरं वैशिष्ट्य बघा, व्यवसायाची मालकी. तर या व्यवसायाची मालकीच्या माध्यमातून जर बघितलं, ज्याला आपण म्हणतो ओनरशिप ऑफ बिझनेस. तर व्यक्तिगत व्यापारामध्ये जर बघितलं तर एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते. व्यवसायाचा स्वामी म्हणजेच मालक या नात्याने व्यवसायातील सर्व मालमत्ता व साधनांचा तो एकटाच मालक असतो. तर इथे जर बघितलं तर एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून आपण अर्थ बघितला, व्याख्या बघितली. या अर्थ व्याख्याच्या माध्यमातून तुम्हाला कळालं की एकच व्यक्ती हा व्यवसायाचा मालक असतो म्हणजे स्वामी असतो आणि त्यामुळे त्या व्यवसायातील सर्व मालमत्ता किंवा विविध साधनांचा तो एकटाच मालक देखील असतो. अशा पद्धतीने व्यवसायाची मालकी हे दुसरं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. नंतर तिसरं वैशिष्ट्य जर बघितलं तर स्वतःचे भांडवल, ज्याला म्हणतो आपण ओन कॅपिटल. आता या स्वतःच्या भांडवलाच्या माध्यमातून जर बघितलं तर व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे व्यक्तिगत व्यापाऱ्याला एकट्यालाच उभारावं लागतं. नातेवाईक, मित्र यांच्याकडून मदत किंवा बँकेकडून कर्ज काढून व्यवसायासाठी स्वतःच भांडवल उभे करत असतो. म्हणजे इथे जर बघितलं तर एकल व्यवसाय संस्थेचा मालक किंवा ज्या व्यक्तीने एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केलेला आहे अशी व्यक्ती व्यवसायासाठी लागणारं भांडवल स्वतः उभारते किंवा बँकेकडून कर्ज घेऊन असेल. अशा स्वरूपातून तो व्यवसायासाठी लागणारं भांडवल स्वतःच उभं करत असतो आणि स्वतःचे भांडवल ओन कॅपिटल हे एक या व्यक्तिगत व्यापारी संस्थेचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, व्यवस्थापन. त्यालाच म्हणतो आपण मॅनेजमेंट. आता या व्यवस्थापनाच्या माध्यमातून जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असल्यामुळे व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन व नियंत्रण त्यालाच करावे लागते. व्यवसायातील सर्व निर्णय तीच व्यक्ती घेते. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक व व्यवस्थापक असल्याने व्यक्तिगत व्यापारी हा एकपात्री प्रयोगासारखा असतो. आता इथे जर बघितलं तर या व्यवसाय संस्थेचा मालक एकच व्यक्ती असल्यामुळे दैनंदिन जी कार्य आहेत, मग ती व्यवस्थापन असेल, नियंत्रण असेल, देखरेख असेल, हे सर्व त्या व्यक्तीकडूनच त्या व्यवसायामध्ये बघितलं जात असतं. शिवाय व्यवसायातील जे काही निर्णय असतात ते सर्व निर्णय ही व्यवसायातील ती व्यक्तीच म्हणजेच मालकाकडून घेतली जात असतात. त्यामुळे या एकल व्यवसायाच्या दृष्टीने जर विचार केला तर व्यक्तिगत व्यापार हा एकपात्री प्रयोगासारखा असतो. एकपात्री प्रयोग म्हणजे काय हे तुम्ही बघितलेलं आहे. जसे की विविध नाटकाच्या माध्यमातून एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही ते अभ्यासलेलं आहे किंवा बघितलं देखील असेल. उदाहरणार्थ वऱ्हाड निघाले लंडनला हे नाटक तुम्ही बघितलं असेल. तर एकाच व्यक्तीच्या माध्यमातून स्टेजवरती सर्व काही भाग जो आहे मग तो वेगवेगळ्या स्वरूपातील वेगवेगळ्या व्यक्तींचा आवाज असेल, वेगवेगळ्या व्यक्तींचे अहवाव असतील, ते सर्व ड्रामा जो आहे तो एकाच व्यक्ती
माध्यमातून आपल्यासमोर सर्व बाबी ज्या आहेत त्या दाखवल्या जात असतात. त्याच पद्धतीने व्यक्तिगत व्यापारीमध्ये एकच व्यक्ती जो असतो तो एकच व्यक्ती या सर्व व्यवसायातील बाबी ज्या आहे तो पाहत असतो. म्हणून अशा एकल व्यक्तिगत व्यापारी संस्थेला एकपात्री प्रयोगासारखा असणारा व्यवसाय असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य बघा, अमर्यादित जबाबदारी. आता अमर्यादित जबाबदारीच्या माध्यमातून जर बघितलं तर ज्याला म्हणतो आपण अनलिमिटेड लायबिलिटी. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायातील जबाबदारी जर बघितली तर ती कशी असते, व्यक्तिगत व्यापाराची व्यवसायात जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा झाला तर तो भरून काढण्याची देणी देण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विकून देणी द्यावी लागत असतात, ज्याला म्हणतो आपण अमर्यादित जबाबदारी. तर अमर्यादित जबाबदारीच्या माध्यमातून जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापाऱ्याच्या माध्यमातून व्यक्तिगत व्यापाऱ्याची जबाबदारी ही अमर्यादित असते. अमर्यादित जबाबदारी म्हणजे व्यक्तिगत व्यापाराला व्यवसायात तोटा झाला तर ते कर्ज फेडण्यासाठी खाजगी मालमत्ता जी आहे ती त्याची वापरली जाणार असल्यामुळे निर्माण होणारा जास्त धोका जो असतो तो त्याला संभवत असतो. थोडक्यात जर बघितलं तर एखाद्या एकल व्यवसाय संस्थेच्या मालकाने व्यवसायासाठी काही बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज फेडण्याच्या माध्यमातून जर बघितलं तर तो व्यवसायातून ते कर्ज फेडू शकत नसेल, व्यवसायामध्ये मोठा लॉस झाला असेल किंवा कुठल्याही अनिश्चित घटनेपासून व्यवसायामध्ये नुकसान झालं असेल तर तो व्यवसायातून ती कर्जाची देणी जी आहे तो फेडू शकत नसेल तर अशा वेळेस फेडावं लागेल. म्हणजेच थोडक्यात जर बघितलं तर व्यक्तिगत व्यापाराच्या माध्यमातून त्याची देणी देण्याची जबाबदारी जी असते ती कशी असते, अमर्यादित जबाबदारी. जर अशी देणी तो व्यवसायाच्या माध्यमातून फेडू शकत नसेल तर अशी देणी फेडण्यासाठी त्याचा खाजगी मालमत्तेचा वापर हा करावा, त्याच्या खाजगी मालमत्ता विकून ती देणी जी आहे ती फेडावी लागतात. म्हणजेच अमर्यादित जबाबदारी जी असते ती एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून मालकाचे आपण सांगू शकतो. अशा पद्धतीची अमर्यादित जबाबदारी हे देखील वैशिष्ट्य आपण एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सांगू शकतो. नंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यवसायातील गुप्तता. तर व्यवसायाची गुप्ततेच्या माध्यमातून ज्याला म्हणतो आपण बिझनेस सिक्रेसी. व्यवसायामध्ये गुप्ततेला अतिशय महत्त्व असते. व्यक्तिगत व्यवसायातील सर्व महत्त्वाच्या गुप्त गोष्टीची माहिती फक्त एकाच व्यक्तीला असते, म्हणजे मालकाला असते. व्यवसायातील निर्णय, व्यवसायातील तंत्र, व्यवसायातील खरेदी विक्री, व्यवसायातील होणारा नफा तोटा इत्यादीच्या बाबतीत त्याला कोणालाही कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नसते. मग या सर्व बाबी ज्या असतात हे सर्व बाबी त्या व्यवसायातील मालकालाच माहिती असतात. म्हणजेच येथे गुप्तता जी असते ती एकल व्यवसाय संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येत असते. म्हणजे इथे जर बघितलं तर व्यवसायातील गुप्तता ही व्यवसायातील मालकाकडे एकवटलेली आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने व्यवसायामधील गुप्ततेचे फायदे जे आहेत ते त्या उदाहरणार्थ ज्या व्यवसायात जास्तीत जास्त गुप्तता आपल्याला दिसून येते या व्यवसायामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त गुप्तता असल्यामुळे कुठल्याही तिराहित व्यक्तीला त्या व्यवसायासंबंधीच्या बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या कोणत्याही स्वरूपातून कळू शकत नाही. मालाची खरेदी कुठून केली, मालाची विक्री किती झाली, त्या व्यवसायामध्ये नफा किती झाला, तोटा किती झाला वगैरे वगैरे. अशा पद्धतीतून जर बघितलं तर त्या गुप्ततेचे फायदे त्या व्यवसाय संस्थेला मिळत असतात. उदाहरणार्थ जर बघितलं तर एखाद्या उत्पादनासाठी वापरलेला फॉर्म्युला हे त्या व्यवसाय संस्थेच्या मालकालाच माहिती असतो. म्हणजेच त्याची कॉपी इतर दुसरा कुठलाही व्यक्ती करू शकत नाही, कारण गुप्तता हा महत्त्वाचा फायदा जो असतो तो एकल व्यवसाय संस्थेमध्ये दिसून येत असतो. अशा पद्धतीने व्यवसायातील गुप्तता
हे एक वैशिष्ट्य आपण एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सांगू शकतो. नंतर पुढे आहे नफा तोट्यात भागीदार नसतो, नॉन शेअरिंग ऑफ प्रॉफिट लॉस. एकल व्यवसाय संस्थेमध्ये एकटाच मालक असल्याने सर्व नफा व्यक्तिगत व्यापाऱ्याला मिळतो. व्यवसायातील तोटाही त्यालाच सहन करावा लागतो. व्यवसायाच्या नफ्यात किंवा तोट्यात इतर व्यक्ती भागीदार नसतात. हे एक वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे की व्यवसायासाठी लागणारं भांडवल जे आहे ते एकल व्यवसाय संस्थेचा मालक स्वतः गुंतवतो. व्यवसायात होणारा नफा तोटा हा त्यालाच सोसावा लागत असतो. म्हणजेच तो व्यवसायामध्ये अशा पद्धतीने कार्य करतो की जास्तीत जास्त त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपली श्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त तो कष्ट घेतो. त्यामुळे त्या व्यवसायात होणारा नफा किंवा तोटा हा त्याला स्वतःलाच मिळत असतो. त्यामुळे तो आपल्या व्यवसायातील जे काही खर्च असतात ते खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त श्रम मेहनतीने व्यवसायामध्ये तो भाग घेऊन स्वतः व्यवस्थितरित्या पाहत असतो की जेणेकरून इतर जास्तीची खर्च व्यवसायामध्ये होणार नाही आणि त्यामुळे जेवढे श्रम अधिक तेवढा नफा त्या व्यवसाय संस्थेच्या मालकाला प्राप्त होत असतो. कारण येथे एकुलता एक व्यक्ती म्हणजे तो व्यवसायाचा मालकच हा महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्यवसायातून होणारा नफा किंवा तोटा हा त्यालाच मिळत असतो किंवा त्याच्या खिशात नफा जो आहे तो जमा होत असतो असं आपण इथे सांगू शकतो. नंतर ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांशी त्याचे दररोज प्रत्यक्ष संबंध येतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी काय, त्यांच्या सवयी काय, ग्राहकांच्या चालीरीती, ग्राहकांची आर्थिक परिस्थिती याविषयी माहिती ही बऱ्याचदा एकल व्यापारी संस्थेच्या मालकाला माहिती असते. ग्राहकांशी सलोख्याचे व व्यक्तिगत संबंध निर्माण करून त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असतो. अशा पद्धतीने जर बघितलं तर ग्राहकांशी याचा जवळचा संबंध येतो आणि अशा जवळच्या संबंधामुळे आपुलकीच्या माध्यमातून तो आपल्या सेवा जो आहे तो ग्राहकांना देत असतो. दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अनेक ग्राहकांशी दररोजचा प्रत्यक्ष संबंध येत असतो. मग त्यामुळे अशा रोजच्या संबंधामुळे असतो आणि अशा ग्राहकांशी सलोख्याचे वैयक्तिक संबंध निर्माण करून त्यांच्या गरजा जो आहे तो असा एकल व्यवसाय संस्थेचा मालक पूर्ण करत असतो आणि अशा पद्धतीने या अशा दैनंदिन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून तो आपलं गुडविल जो आहे तो गुडविल देखील वाढवत असतो. नंतर 9 पुढचा मुद्दा म्हणजे 9 त्वरित निर्णय. या त्वरित निर्णयाच्या माध्यमातून जर बघितलं वैशिष्ट्याच्या माध्यमातून प्रमोट डिसिजन. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्यामुळे बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार ग्राहकांच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार वस्तूच्या किमतीवर ग्राहकांना दिली जाणारी सूट, हंगामानुसार, सणावारानुसार उधारीची सवलत इत्यादी बाबत तो ताबडतोब निर्णय घेत असतो. तर एकल व्यवसाय संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे काय? त्वरित निर्णय. एकल व्यवसाय संस्थेचा मालक हा एकटाच असल्यामुळे त्याला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा सल्ला घेण्याची आवश्यकता नसते. त्याला वाटेल तो निर्णय तो व्यवसायामध्ये तात्पुरत्या स्वरूपात घेत असतो. जसं की बाजारात जशी परिस्थिती बदलेल तशा परिस्थितीनुसार आपल्या व्यवसायात तो बदल करत असतो. ग्राहकांच्या मागणीनुसार आवडीनुसार वस्तू तो विक्रीसाठी ठेवू शकतो. ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवरती तो विशिष्ट हंगामानुसार सणानुसार सूट देखील देत असतो. म्हणजे त्याला निर्णय जो आहे त्याला पाहिजे तेव्हा तो त्या व्यवसायामध्ये तो घेऊ शकतो आणि अशा त्वरित निर्णयाचे फायदे त्या व्यवसायाला प्राप्त देखील होत असतात. कारण भागीदारीमध्ये विचार केला तर तिथे त्वरित निर्णय हा घेता येत नाही.
ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु एकल व्यवसाय संस्थेचा मालक हा एकटा असल्यामुळे त्वरित निर्णय हा घेऊ शकतो आणि त्वरित निर्णयाचे फायदे देखील आपल्या व्यवसाय संस्थेला तो मिळवून देऊ शकतो आणि आपल्या व्यवसाय संस्थेला म्हणजेच त्यालाच ते फायदे होत असतात. असं त्वरित निर्णय हे देखील वैशिष्ट्य आपण एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि नंतर शेवटचं लास्टचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वयंरोजगाराचा मार्ग, सेल्फ एम्प्लॉयमेंट सोर्स. विद्यमान काळात बेरोजगारी वाढत आहे. स्वयंरोजगाराचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय लोकप्रिय होत आहे. काही व्यवसाय असे असतात की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्याला महत्त्व असतं आणि असे व्यवसाय व्यक्तिगत व्यापारी स्वतः लक्ष घालून सुरू करतो व सेवा देतो. तर एक व्यक्तिगत व्यापारी म्हणजे एक स्वयंरोजगाराचा मार्ग आपण सांगू शकतो. ज्या व्यक्तीकडे विशिष्ट असे कलागुण आहेत तर अशा ह्या कलागुणाच्या माध्यमातून तो आपल्या सेवा एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून देऊ शकतो. उदाहरणार्थ ब्युटी पार्लरच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. ब्युटी पार्लरच्या माध्यमातून विशिष्ट कौशल्य हे लागत असतं. ते कौशल्य जर असेल तर त्या कौशल्याच्या माध्यमातून ती व्यक्ती ब्युटी पार्लरच्या माध्यमातून सेवा जी आहे ती देऊ शकते. अशा पद्धतीने स्वयंरोजगाराचा मार्ग हे देखील शेवटचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. यानुसार एकल व्यापारी संस्था म्हणजे काय, एकल व्यापारी संस्थेच्या माध्यमातून अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य येथे आपण अभ्यासले. त्या माध्यमातून इथे कृतीच्या माध्यमातून बघा तुमच्या चर्चेच्या माध्यमातून विचार करा. एकल व्यापारी संस्था हा एक पात्री प्रयोगासारखा व्यवसाय असतो हे मी समजून सांगितलेलंच आहे. एक पात्री प्रयोग म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. आणि एक पात्री प्रयोगाच्या माध्यमातून जसं एकाच व्यक्तीकडून सर्व पूर्ण प्रयोग आपल्याला समजून किंवा स्टेजच्या माध्यमातून आपल्यासमोर केला जात असतो, तसं या एकल व्यवसाय संस्थेच्या मालकाकडून त्या व्यवसायातील सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व बाबी बघितल्या जात असतात. म्हणून एकल व्यापारी संस्थेचा प्रकार हा एक पात्री प्रयोगासारखा असतो असं आपण सांगू शकतो. थोडक्यात एकल व्यापारी संस्थेतील सर्व बाबी ज्या आहेत त्या एकाच व्यक्तीला हँडल कराव्या लागतात. मग ते व्यवस्थापन असेल, देखरेख असेल, भांडवल जमा करणं असेल किंवा व्यवसायातील कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर सर्व हे एकाच व्यक्तीकडून केलं जात असतं. त्यामुळे त्याला एक पात्री प्रयोग असं देखील म्हटलं गेलेले आहे. त्यानंतर पुढे आपण बघू, परत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. व्याख्या बघा. पहिली व्याख्या आपण बघितली होती. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते, व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतःलाच जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या आपण बघितली होती. व्यापारात एकच व्यक्ती व्यवसायाला भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन व नियंत्रण करते आणि नफा नुकसानीस स्वतः जबाबदार राहते, त्यास एकल किंवा व्यक्तिगत व्यापारी असे म्हणतात. अशा पद्धतीतून जर बघितलं तर एकल व्यापारी संस्थेची उदाहरणं तुम्ही असं असेल, जनरल स्टोअर्स असेल, अशी उदाहरणं आपण एकल व्यवसाय संस्थेच्या माध्यमातून सांगू शकतो. त्यानंतर आपण बघितलं व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्य. त्यामध्ये सुलभ स्थापना, व्यवसायाची मालकी, स्वतःचे भांडवल, व्यवस्थापन, अमर्यादित जबाबदारी, व्यवसायातील गुप्तता, नफ्या तोट्यात भागीदार नसतो, ग्राहकांशी सलोख्याचे संबंध, त्वरित निर्णय. आलं लक्षात. अशा पद्धतीने ही व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्य जी आहेत ती वैशिष्ट्य पण आपण अभ्यासली. आणि अशा पद्धतीने आज जे आहेत आज आपण येथे थांबूया आणि पुढच्या तासाला आपण भागीदारी संस्थेचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ. आणि आज येथे आपण थांबू. धन्यवाद.